नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। करमाळ्यात विविध सामाजिक उपक्रमांनी स्वर्गीय सुभाषाण्णा सावंत यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन। स्वर्गीय सुभाषाण्णा सावंत यांच्या 10व्या स्मृती दिनानिमित्त छत्रपती शिवाजी तरुण मंडळ सावंत गल्ली आणि करमाळा तालुका हमाल पंचायत यांच्या वतीने करमाळ्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी जामखेड रोडवरील सावंत फार्म हाऊस येथे कीर्तन, रक्तदान शिबिर आणि श्रीदेवीचा माळ येथील मूकबधीर शाळेत अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते। हरिभक्त परायण पांडुरंग महाराज उगले यांचे श्रुश्राव्य कीर्तन झाले। रक्तदान शिबिरात 110 जणांनी रक्तदान केले। श्री कमला भवानी ब्लड बँकेने रक्त संकलन केले। शहर व तालुक्यातील मान्यवरांकडून दुपारी 12 वाजता स्वर्गीय सुभाषाण्णा सावंत यांना आदरांजली वाहण्यात आली। यावेळी ॲडव्होकेट SP लुणावत, नरसिंह चिवटे, हरिभक्त परायण विलास जाधव, भीमराव लोंढे, निशांत खारगे, दीपक चव्हाण, सचिन काळे, मनोज राखुंडे, कुमारी जानवी सावंत यांनी मनोगतातून स्वर्गीय अण्णांच्या स्मृतींना उजाळा दिला। यावेळी ॲडव्होकेट राहुल सावंत यांनी आभार मानले। या कार्यक्रमास यशवंत संजय मामा शिंदे, शहाजी देशमुख, डॉक्टर वसंत पुंडे, प्राध्यापक रामदास झोळ, लालासाहेब जगताप, शेखर गाडे, बापूराव देशमुख, राजेंद्रसिंह राजे भोसले, उद्धव माळी, तानाजी झोळ, सुजित बागल, प्रभाकर शिंदे, किसन शिंदे, विठ्ठल शिंदे, अंकुश शिंदे, संतोष पाटील, RR मोरे, डॉक्टर हरिदास केवारे, कन्हैयालाल देवी, अमोद संचेती, अल्ताफ तांबोळी, जितेंद्र लुनिया, लता पाटील, अजित विघ्ने, प्रवीण जाधव, गौतम ढाणे, भोजराज सुरवसे, सुरेश भोगल, पोपट सरडे, भागवत वाघमोडे आदींसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी नगरसेवक संजय सावंत, डॉक्टर संकेत सावंत, पैलवान गणेश सावंत, गौरव सावंत, वालचंद रोडगे, विठ्ठल रासकर, सागर सामसे, शिवराज गाढवे, ज्ञानेश्वर गोसावी, सतीश खंडागळे, मोहम्मद पठाण, शरद वाडेकर, कैलास स्वामी, बापू उबाळे, वैभव सावंत, फारुख जमादार, विठ्ठल गायकवाड, गजानन गावडे, बापू नलवडे, दादा सुरवसे, विशाल रासकर आदींनी परिश्रम घेतले। रयत समाजासाठी अय्यूब शेख, करमाळा, सोलापूर। समाजाच्या हिताकरताच काम केले म्हणजे जसं बोलले तसं वागले। नाही तर राजकारणात माणसं बोलते एक, वागते एक आणि करते एक, मनात एक, वाचेत एक आणि कृतीत एक। पण आमचे अण्णा होते महाराज, बोलायला एक, मनात एकच आणि करायला बी बोले तैसा झाले आणि त्याची वंदावी पाऊले। आणि जेवढे काम केले ते समाजाकरताच काम केले। ते जर त्यांच्या कुटुंबाकरता जगले असते तर मला नाही वाटत इतका समाज इथं कीर्तनाला येऊन बसला असता। आता हे जे लोक आलेत ते पैसा करता आलेत का प्रेमा करता आलेत? आता मी 300 किलोमीटर इथं आलो कशा करता? अण्णा जरी आज आपल्यात नसली पण अण्णांचा सुगंध आज बी आपल्यात आहे महाराज। म्हणून या सर्व परिवारांना मी द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत। आणि अतिशय त्यांचे वडील कैलासवासी अनंत आबा सावंत, त्यांची आई कैलासवासी देवई अनंत सावंत आणि 4 भावांचं कुटुंब, गोपाळराव बापू सावंत, भगवान नाना सावंत, दादासाहेब सावंत आणि विठ्ठल आप्पा सावंत, 4 बंधूचे कुटुंब आणि बहीण नंदाबाई केवारे, पत्नी सुनीता सुभाष सावंत, 2 चिरंजीव आहेत, ॲडव्होकेट
राहुल सुभाषराव सावंत, सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य, करमाळा पंचायत समिती सदस्य आणि नंतर पुन्हा अध्यक्ष हमाल पंचायत करमाळा. दुसरे चिरंजीव रणजित सुभाषराव सावंत, करमाळा शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक आणि अतिशय उद्योजक. आणि 3 मुली आहेत, सारिका अरुण गाडवे, रुपाली दत्तात्रय जगताप आणि भाग्यश्री आशिष काळदाते. अतिशय सुंदर कुटुंब आहे. पण या कुटुंबातील एक फार मोठा वारसा त्यांचा हरवलेला आहे. सुभाष अण्णा सावंत, त्यांना आपल्यातून जाऊन 10 वर्ष पूर्ण होत आहेत. पण या परिवाराला मी द्यावे तेवढे धन्यवाद देतो. या परिवाराने 10 वर्ष झाले तरी सुद्धा अण्णांना विसरले नाही. जाणं हे अपरिहार्य आहे. पण त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता जसा एखादा श्रीमंत बाप असावा आणि श्रीमंत मुलीचं लग्न जसं थाटात त्याने पार पाडावा, तसं या परिवाराने आपल्या वडिलांचा थाटात हा उत्सव पार पाडलेला आहे महाराज. म्हणून त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. आणि या शिबिराला आज उपस्थित महाराष्ट्रातील नामवंत दिग्गज मंडळी उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्व सज्जनांचं दर्शन झालं.